नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. नवीन वर्ष सुरू होत आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षात सर्वांनी ट्राय करा की कमीत कमी तेलकट पदार्थ कन्झ्युम करण्याचा. ह्या वर्षातच नव्हे, 2026 वर्षातच नव्हे, तर यापुढेसुद्धा. मी स्वतः 2025 सालात पॅकिंगचे वेफर्स, ज्याच्यामध्ये म्हणजे भरपूर तेल असतं आणि सोडियम असतं, तर ते खायचे बंद केलेले आहेत. ते जस्ट मी इमर्जन्सी फूड म्हणून ठेवलेलं आहे आणि ते शॉर्टमध्ये मी माझ्या वन ऑफ द चॅनल्सवर डिक्लेअर केलेलं सुद्धा आहे. सोडियम जे असतं, पॅकिंग फूडमध्ये सोडियम भरपूर असतं आणि एस्पेशली हे जे पॅकिंगवाले जे मिठाचे जे पदार्थ असतात, जसे की वेफर, बटाटा वेफर, तर त्यामध्ये सोडियम जास्त असतं. सोडियम जे असतं ते आपलं ब्लड प्रेशर वाढवतं. मला काही ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम नाही आहे, पण लाँग लाईफ चांगलं जगण्यासाठी आणि हार्ट प्रॉब्लेम्स आणि ब्रेन प्रॉब्लेम्स म्हणजे ब्रेन स्ट्रोक वगैरे ह्यापासून दूर राहण्यासाठी म्हणून मी काही ना काही स्टेप्स जे स्वतःसाठी मी सुरू केलेले आहे, ते मी तुम्हालासुद्धा सांगतो की पटले तर तुम्हीसुद्धा ते फॉलो करा. तर बटाटा वेफर जे आहे ते मी जस्ट इमर्जन्सी फूड म्हणून ठेवलेलं आहे. लास्ट 1.5-2 महिने तर मी खाल्लेलं नाही आहे आणि गेल्या म्हणजे काही महिन्यांपासूनच मी डिक्लेअर केलं, मला किंवा 2-3 महिने झाले असतील किंवा त्यापेक्षाही जास्त झाले असतील, मी ते पॅकिंगवाले वेफर्स खाल्लेले नाही आहेत. तर तुम्हीसुद्धा होईल तेवढं ते अवॉइड करा. जस्ट कीप इट ॲज इमर्जन्सी फूड आणि म्हणजे कधीतरी 4 महिन्यातून 5 महिन्यातून एकदा खाल्लं. सपोज कुठे बाहेर टूरवर आहोत आणि तिकडे काही फूड क्लीन हायजिनिक अवेलेबल नाही आहे, तर तेव्हा कधी एकदा खाल्लं तर ठीक आहे. कारण त्यामध्ये तेल असतं भरपूर आणि ते ट्रायग्लिसराइड्स, आपलं LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे वाढवतात आणि ते आपल्या हार्ट हेल्थसाठी चांगलं नाही. त्यामुळे मिनिमम इज ओके. एकदम शून्य म्हणजे कम्प्लिटली स्टॉप करणे म्हणजे नाही जमणार सगळ्यांना. तर इट इज ओके. ते रेअर फूडमध्ये ठेवू शकतो. तसं बटाटा वडा. बटाटा वडा आज 31 डिसेंबर 2025ला हा व्हिडिओ बनवत आहे. लास्ट टाईम मी बटाटा वडा खाल्लेला होता, आय थिंक एप्रिल 2025 असेल आणि त्यानंतर नाही, मला वाटतं नो. ऑइली बाकी बटाटा भाजी आपण खातो, काही ना काही खातो, त्याच्यामधून ऑइल जातच असतं. आपल्या शरीराला जेवढं हवं आहे तेवढं ऑइल आपल्याला मिळतच असतं वेगवेगळ्या पदार्थांमधून. परंतु जेव्हा आपण बटाटा वडा, सामोसासुद्धा मला वाटतं मी लास्ट एप्रिल किंवा एप्रिल 2025ला खाल्ला असेल आणि आज आहे 31 डिसेंबर 2025. तर एवढं मी बटाटा आणि सामोसा यावर मी कंट्रोल ठेवला. तर तुम्हीसुद्धा ठरवू शकता की म्हणजे मे बी वन्स इन अ मंथ. मेदूवडा आय थिंक लास्ट एप्रिल महिन्यापासून, मे महिन्यापासून आतापर्यंत जस्ट 1.5 पीस, तो पण म्हणजे माझ्या हातात तो चुकून आलेला होता. सो ड्यू टू दॅट आय हॅड कन्झ्युम्ड इट. बट नो मीन्स नो. सो कारण हे जे तेलकट जे पदार्थ आहेत, त्यामध्ये म्हणजे बटाटा वडा, बटाटा भजीसुद्धा एप्रिलच्या नंतर मी अजून खाल्लेलीच नाही आहे. कांदा भजी मला वाटतं ती पण नाहीच अजूनपर्यंत. सो हे नाही म्हणत आहे मी की कम्प्लिटली स्टॉप करणं. आय नो फॉर मी इट हॅज बीन अ लाँग टाईम आणि भरपूर मी म्हणजे सेल्फ कंट्रोल ठेवलेला आहे या ऑइली पदार्थांवर. तर तुम्हाला म्हणजे हे सांगेन की जितकं जमेल तेवढं मे बी असं काही ठरवून किंवा ह्या महिन्यातून केवढ्या वेळा हे खायचं आहे, मेदूवडा केवढ्या वेळा खायचा आहे किंवा तसं. अनदर थिंग, लास्ट आता बॅक इन 2018-2017 मी थोडं असं सुरू केलेलं होतं की विदाऊट ऑइलचे डोसा वगैरे मागवायचा किंवा विदाऊट घीचं वगैरे फ्रॉम रेस्टॉरंट. बट देन मध्ये पॅन्डेमिक वगैरे आला, त्यानंतर सगळंच बाहेरचं खाणं बंद झालेलं रेस्टॉरंटचं. आणि त्यानंतर मग पोस्ट कोविड जे काही सुरू झालं जग, तर सो आय सेड की जाऊन दे, ठीक आहे, घीवालं खाऊया वगैरे असं. बट देन स्टील आय नो घी इज गुड फॉर हेल्थ, बट वी डोंट नो व्हॉट काइंड ऑफ घी दे आर युझिंग इन द रेस्टॉरंट. सो हल्ली मी उत्तप्पा पण मागवला कधी ना कधी पार्सल रेस्टॉरंटमधून, अनियन उत्तप्पा. मी विदाऊट ऑइल बनवायला सांगितलं. आणि मी हे सांगतो की जर तुम्हाला पटत असेल, वाटत असेल नाही घी हवं आपल्याला, तर आपलं घरातलं घीसुद्धा घेऊन खाता येतं ना. बिकॉज दिस इज सेव्हिंग मनी ॲज वेल. आपण सपोज घी अनियन उत्तप्पा वगैरे असं सांगतो, तर त्याची किंमत सरळ 156 वगैरे होऊन जाते. नुसतं अनियन उत्तप्पा असेल 156-160 वगैरे अशी होते किंवा त्याच्याही पलीकडे. अनियन उत्तप्पा नुसतं सांगितलं तर 130 किंवा त्याच्या आसपास. म्हणजे वरचे हे जे डिफरन्स जो आहे दॅट गेट्स सेव्ड.
वी डोंट नो व्हॉट घी दे आर युझिंग, दॅट ऑल्सो गेट सेव्ड. आणि ती जी अमाऊंट आहे तेवढी त्याच्यावर जो काय असतो तो टॅक्स पण लागतो. आणि त्यानंतर सो दॅट मच इज द स्पेंडिंग. सो इन्स्टेड ऑफ दॅट वाय नॉट की अनियन उत्तप्पा प्लेन म्हणजे साधारण 125-130 रुपयाचा जो असतो तो, आणि विदाऊट ऑइल, तो पण विदाऊट ऑइल, साधावाला विदाऊट ऑइल बनवून घेणं, बिकॉज दे आर युझिंग रिफाईंड ऑइल. आणि वी हॅव सीन सो मेनी people guiding us that doctors have also been saying, several doctors, that refined oil avoid करा आणि cold pressed oil वापरा. मोस्टली these restaurants they use refined oil. सो ते पण अवॉइड करून नुसता एक उत्तप्पा बनवून घेणे. घरी हवं तर वाटलं तर घी लावून घ्या. बटर अवॉइड करा माझ्या मते तरी, कारण बटरमध्ये मीठ आहे. मीठ म्हणजे सोडियम म्हणजे ब्लड प्रेशर वाढवतं. आणि इट इज नॉट जस्ट अबाउट वन पर्सन. घरामध्ये वेगवेगळी लोकं असतात ऑफ आय मीन डिफरंट एज ग्रुप्स, तो इट अफेक्ट्स दॅट वे. सो एव्हरी वन हॅज टू बी केअरफुल, बिकॉज हे जे लिपिड प्रोफाईल मध्ये जे काही टेस्ट्स येतात म्हणजे ट्रायग्लिसराइड्स, LDL दॅट इज बॅड कोलेस्ट्रॉल, नंतर VLDL, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला प्रत्येकाला कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत. आय नो देर इज HDL ॲज वेल, गुड कोलेस्ट्रॉल, बट राईट नाव आय एम टॉकिंग ओनली अबाउट द नेगेटिव्ह, दॅट इज द बॅड थिंग्स विच अफेक्ट आर हेल्थ. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत प्रत्येकाला. नंतर इफ पॉसिबल कार्डियक डॉक्टरकडे जाऊन स्वतःचं 2D एकोसुद्धा करून घेऊ शकता, दोज हु आर 35+. मी स्वतः माझं करून घेतलं ह्या वर्षी 2025 साली. अँड टुमॉरो इज माय बर्थडे, 1 जानेवारी. आय विल बी 40 years old. अँड सो वेन आय वॉज 39, 5-6 months बिफोर, आय वॉज टोल्ड दॅट माय हार्ट इज ॲज यंग ॲज अ 18-year-old बॉय. सो हे कळतं ना आपल्याला. काही खर्च होतो, 2,500-3,000 काही खर्च होतो कार्डियककडे जाऊन, MD डॉक्टर्सकडे. पण हे सगळं म्हणजे आपल्याला म्हणजे कळतं ना की ओके आपल्या हार्ट हेल्थ वगैरे कशी आहे. सिमिलरली सगळ्यांना रिक्वेस्ट मी ऑलरेडी म्हणजे केलेलीच आहे की जेव्हा कधी जमेल तर स्वतःचं लिपिड प्रोफाईल आणि CBC हे तरी प्लीज चेक करून घ्या. ऑल्सो कीप एन आय ऑन व्हायटॅमिन B12 लेवल्स वगैरे, एस्पेशली सिनियर सिटीजनसाठी. तर हे गुड हेल्थ वगैरे जे आहे ना, यासाठी हे 2026 वर्ष जे आहे त्याकडे फोकस करा. सो दॅट ती सवयी म्हणजे 2027-2028 वगैरे सो ऑन दॅट विल गो ऑन. सो आय टोल्ड यू इन शॉर्ट, मी तुम्हाला सांगतो की वेफर्स मी खायचं स्वतःचं एकदम मिनिमम म्हणजे बंदच केलेलं आहे. कधीतरी रेअरली कधीतरी लागलं तर मी कधीतरी खाईन, वन्स इन 5-6 months मे बी, ते पण कुठे बाहेर असेल तर गरज लागली तर. बटाटा वडा मी भरपूर लॉंग गॅप झालेली आहे. मेदूवडा जस्ट 1-1.5 पीस मी खाल्लेला आहे लास्ट 5-6 monthsमध्ये. बटाटा भजी पण एप्रिलच्या नंतर मी खाल्लेली नाही आहे. तर एवढं पण स्टॉप नका करू, पण तुम्ही माझ्यासारखं पण काहीतरी करा की म्हणजे की जेणेकरून म्हणजे कारण लाँग टर्ममध्ये काय होतं ना, हे जे ट्रायग्लिसराइड्स आणि सगळं हे साठवून शरीरामध्ये, ट्रायग्लिसराइड्स आर रिक्वायर्ड फॉर हेल्थ बट इन सम प्रपोर्शन, ॲज मच ॲज वॉट आय हॅव हर्ड. नंतर हे जे LDL VLDL बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ना, तर ते बॅड कोलेस्ट्रॉल वगैरे आहे ते म्हणजे आपल्या आर्टरीजमध्ये सगळं साठून जातं आणि ह्युमन आर्टरीजमध्ये. आणि नंतर जेव्हा ते लोक बायपास सर्जरी वगैरे पण करतात ओल्ड एजमध्ये, तर ते हे सगळं ह्या कमी वयात जे आपल्या 30-40 वगैरे ह्या वयामधून जे सगळं साठून तेलकट पदार्थ कुठलंही जे असतं ना, तर तिकडे ते ना एकदम असं जॅम होऊन जातं, एकदम हार्ड म्हणजे असं होऊन जातं, प्लास्टर लावल्यासारखं एकदम कडक होऊन जातं. आणि तिथे मग ब्लड फ्लो प्रॉब्लेम होतो आणि मग तिथे हार्ट अटॅक येतो. मग त्यानंतर मग ते खर्च वगैरे जे काही असतात ना, किंवा ब्लड थिनर्स ओल्ड एजमध्ये वगैरे लागतातच, क्लॉटिंग वगैरे होतं त्यामुळे. बट आय बिलीव्ह दॅट ह्या सगळ्या गोष्टी 70+ पुढे वगैरे लागाव्या आणि त्याआधी नाही लागाव्या, किंवा त्याच्याही पलीकडे 75 किंवा त्याच्याही पलीकडे लागाव्या. ज्या किंवा असं तर बोलू नाही शकत की म्हणजे लागणारच नाही कोणाला वगैरे. प्रॅक्टिकली दे विल बी द नीड ऑफ ब्लड थिनर्स, दे विल बी द नीड to reduce cholesterol based on doctor's review.
अँड रिपोर्ट्स ऑफ कार्डियॅक्स. बट आय बिलीव्ह दॅट हे पुश करणं, का नाही पुश करणं, सो दॅट आपला पैसा जो आहे प्रत्येकाचा, प्रत्येक व्यक्तीचा जो पैसा जो आहे तो चांगल्या गोष्टींसाठी आपण वापरू शकतो. म्हणजे बघा ना की आपण हे जे जर समजा डोस्यातलं, मेदूवड्यातलं, बटाटा वडा, बटाटा भजी, फ्रेंच फ्राईज, अच्छा बर्गर पण मी मला वाटतं जुलै ऑगस्टमध्ये मी जरा बर्गर एकदम भरपूर जरा मागवलेले. पावसाळ्याचा सीझन होता, गणेशोत्सवाच्या आधी. तर तेव्हा खूप वेळा म्हणजे जरा बोर व्हायचं, जरा काही चल मागवतो. सो दॅट यूज टू हॅपन. अँड पण परत मी आय थिंक सप्टेंबर ऑनवर्ड्स बर्गरवर एकदम कंप्लीट मी कंट्रोल केला. आणि बर्गर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर नॉट अ सिंगल बर्गर आय हॅव कन्झ्युम्ड. पिझ्झा तर मी 2025 सालात एकदाही खाल्लेला नाही आहे. द लास्ट टाईम आय हॅड पिझ्झा इट वॉज नोव्हेंबर 2024 अँड इट वॉज ऑल्सो ऑन अ शेअर्ड बेसिस इन द फॅमिली. सो दॅट वॉज ऑल्सो डिवायडेड. आणि त्या 2024च्या आधी खूप किती महिने आधी खाल्ला होता असेल. सो दॅट इज अ वे आय एम बीन डुईंग. पार्सल्सवर सुद्धा पार्सल्समधून पण सुद्धा काही ग्रेव्ही आयटम वगैरे असतो, तर तेव्हा जे काही फूड येतं तर त्याच्यावरचं मी तेल काढून टाकतो. हे जे मी शॉर्ट्स वगैरे सुद्धा बनवले आहेत, पण जे कोण माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहात, तर आय एम डुईंग ऑल दिस फॉर गुड लाईफ ऑफ एव्हरी वन, जागृती करण्यासाठी. आणि त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो भरपूर शेअर करा. आणि अपार्ट फ्रॉम दिस सॉल्टचं पण मी जसं तुम्हाला सांगितलं की वेफर्सचं सॉल्ट जे आहे ते तर एक आहेच डेंजर. पण अदर पॅकेजवालं जे असतं रेडी टू इट लाईक वेफर्स ओनली, तर त्या किंवा चिवडे वगैरे असतात ज्याच्यामध्ये एकदम हाय ऑइल कंटेंट असतं. सो दॅट वी हॅव टू मिनिमाइज, ईच वन ऑफ अस वी हॅव टू मिनिमाइज, वी हॅव टू टेक केअर ऑफ अ हेल्थ. आणि जेणेकरून आपण लाँग लाईफ चांगलं निरोगी आपण जगू शकू. बिकॉज डायबिटीज जे आहे ते हार्टसाठी सुद्धा अफेक्ट करणारं एक कारण बनतं. अनकंट्रोल्ड डायबिटीज जे असतं, मी आधीच्या व्हिडिओजमध्ये वगैरे काही ना काही मी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे की डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी ठीकठाक बाहेर मेडिसिन्स अवेलेबल आहेत. कार्डियक डॉक्टर्सना फक्त भेटा आणि वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये आहेत. तर डायबिटीज शुड नॉट बी एन इश्यू फॉर एनी वन. आय बिलीव्ह इफ यू आर मीटिंग अ गुड MD doctor, a diabetologist, or even a heart doctor, they will guide you properly based on your आय मीन शुगर लेवल्स टेस्ट म्हणून जे काय ते जसं की ग्लायकोमेट ट्रिओ आहे, त्याच्यामध्ये हे आहे काय मेटफॉर्मिन आहे 500 mg, देन ग्लिमीपिराइड राईट, पिराइड, दॅट्स समवॉट ऑफ दॅट काइंड, दॅट सॉल्ट इज दे. त्यानंतर व्हॉग्लिबोस, सो दॅट इज अ नेम, ग्लायकोमेट ट्रिओ ऑर ट्रायो वॉट एव्हर, कारण 3 आहेत त्याच्यामध्ये कॉम्पोनंट. सो डॉक्टर कॅन डिसाईड की हे कोणाला हवं आहे. किंवा एक दुसरं आणखी एक येतं उडापा S 10/100, त्याच्यामध्ये डॅपली काहीतरी असं एक आहे एक. आणि अनदर थिंग इज सीताग्लिप्टिन. दोज आर द 2 सॉल्ट्स इन इट. डॅप्लिफ्लोझिन असं काहीतरी एक आहे आणि दुसरं एक आहे. सो ते कॉम्बिनेशन आहे दुसरं. तर ते एक, आणि ते 2 वेगवेगळ्या प्रकारे करतात. कुठलं एक ते लिव्हरमधलं काही ॲक्ट करतं, कुठलं काही हार्ट हेल्थसाठी पण प्रोटेक्ट करतं. तर ह्या म्हणजे माझा इनडेप्थ स्टडी नाही आहे, आय एम एन इंजिनियर, वाचलेलं आहे पण मी हे सगळं अभ्यास एक आहे. तर डॉक्टर्स विल सी. त्यामुळे डायबिटीज ज्यांना कोणाला आहे ना, ह्या 2026 सालात प्लीज कार्डियक डॉक्टरकडे जावा किंवा एक चांगल्या डायबिटीज डॉक्टरकडे घेऊन जावा, घरातल्या कोणा पेशंटला वगैरे. आणि ते डायबिटीज जे आहे ना कम्प्लिटली रिव्हर्स वगैरे होत नाही वगैरे हे सगळं वगैरे बोलतात, पण प्रॉपर मेडिकेशन्स घेऊन, म्हणजे डेली मेडिसिन्स वगैरे घेऊन ते प्रॉपर कंट्रोलमध्ये वगैरे ठेवता येतं. म्हणजे 100च्या आसपास, 90, 100, 110, 120 हे करता येतं. सो किती लोक नुसते डायबिटीज यूट्यूब चॅनल बनवून हे खाऊ ते खाऊ, या खाऊ वो खाऊ, जडीबुटी खा, हे खा ते खा. सी देर आर सेव्हरल मेडिसिन्स. आय डू लव आयुर्वेदा, इंडियन आयुर्वेदा, बट आयुर्वेदामधल्या सगळ्या मेडिसिनसुद्धा मी, म्हणजे मला खूप आवडतं आयुर्वेदा. आय लव आयुर्वेदा. माझ्याकडे घरात जटामांसी, ब्राह्मी, शंखपुष्पी, लसूण आणि लसूणचे कॉम्बिनेशन्स असलेले टॅबलेट, नंतर बाकी कितीतरी गोष्टी माझ्याकडे असतात घरात. आणि किती काय काय म्हणजे काय काय आता नावं घेऊ तर म्हणजे भरपूर असतात काय काय. बट सी देर आर सम थिंग्स ज्या ना शुगरला कंट्रोल करण्यामध्ये ना नाही चालत. हे मला पेशंट रिव्ह्यूवरून वगैरे माहीत आहे चांगलं.
तर शुगर वगैरे जर कंट्रोल करायला एकदम बघत असाल की आयुर्वेदिक वगैरे, तर ते काहीतरी एक लिक्विड फॉर्ममध्ये जर समजा असेल काही काही वगैरे पर्टिक्युलर असतात, पण ते टॅबलेट बिबलेट जे आहेत ना, नुसत्या अशा सुक्या टॅबलेट्स वगैरे काय, त्याने पेशंट्सचं वगैरे होताना मी नाही बघितलेलं आहे. आणि प्रॉपर ॲलोपॅथी मेडिसिन्स जे आहेत, मॉडर्न मेडिसिन्स जे आहेत, मॉडर्न सायन्स जे आहे, त्या मेडिसिन्स घेऊन ते प्रॉपर कंट्रोलमध्ये ठेवणं हे गरजेचं आहे. अँड ऑल्सो अनदर थिंग इज दॅट, असं नाही आहे की आता अच्छा मी तुम्हाला हे म्हणालो ना, आता काय कुठली एक ती उडापा एस 10/100 आहे, आणि ह्या दोन्हीचे जेनरिक ऑप्शनसुद्धा आहेत, स्वस्त मेडिसिनसुद्धा मिळतात, सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या वगैरे पण मिळतात. तर नॉट टू वरी अबाउट द कॉस्ट अँड ऑल. तर ती अच्छा उडापा एस 10/100 जी आहे ना, त्याच्यामध्ये म्हणून डॅप्लिफ्लोझिन आणि काय असं काहीतरी नाव आहे, मी एक्झॅक्ट मला नाव नाही माहिती आहे, ते डॅप्ली असं काहीतरी आहे, आणि सिटाग्लिप्टिन आहे. तसं आणखी एक उडापा ट्रिओ, उडापा एम म्हणून पण एक येते, हल्लीच मला वाचनात आलं, त्यावरून कळलं, मलाही माहीत नव्हतं. तर त्याच्यामध्ये एम म्हणजे मेटफॉर्मिन असतं, तर मेटफॉर्मिन आणि आणखी एक त्या दोनपैकी एक सॉल्ट आहे. नंतर एक ट्रिओ म्हणून, ट्रायो किंवा ट्रिओ म्हणून पण येतं, ज्याच्यामध्ये उडापा एस म्हणजे ते दोन जे आहेत ऑलरेडी, आणि त्याच्यामध्ये मला वाटतं आय थिंक मेटफॉर्मिन काय काहीतरी आहे त्याच्यात, या मेटफॉर्मिन आहे. तर असे 3 वेगवेगळ्या टाईपच्या गोळ्या वगैरे अशा वगैरे आहेत. आणि ऑब्वियसली दोज आर प्रिस्क्राईब मेडिसिन, सो दॅट कॅन बी गिवन ओनली बाय अ डॉक्टर बेस्ड ऑन म्हणजे किती कोणाला कुठलं कशावर ॲक्ट करायला हवं आहे, कोणाचं वेट किती आहे, पेशंटचं एज किती आहे. आणि बट वन क्वेश्चन दॅट आय वुड लाईक टू टेल इज, त्या दोन्ही वगैरे आहेत, जरी कुठल्या डॉक्टर्सनी वगैरे कुठल्या दिल्या, यू हॅव टू कीप चेकिंग युअर ब्लड शुगर, बिकॉज जर ब्लड शुगर ते चेक नाही केलं तर दोन्ही गोळ्या वगैरे घेऊन दिवसातून 2दा वगैरे, रात्री 1 दिवसा वगैरे, शुगर कॅन गो बिलो नॉर्मल लेवल, दॅट इज बिलो 60 वगैरे. इट कॅन कॉज हायपोग्लायसेमिया, इतकी लो शुगर करू शकतं. सो यू हॅव टू बी केअरफुल अबाउट द पेशंट ॲज वेल. घरात म्हणजे कोण असतं, लोक जातात जॉबला, घरात सिनियर सिटीजन्स वगैरे, तर कधी 2 गोळ्या वगैरे अशा घेतल्या, रात्री घेतली, दिवसा घेतली, कंटिन्युअस पहिल्या काही दिवसांना घेतली आणि नंतर घेत राहिले वगैरे, इट कॅन बी फॅटल. Okay, it can be fatal, so that should not happen. So that is why continuous monitoring is essential. One more thing I would like to tell is a bit of topic change about senior citizens. तर घरातले जे सिनियर सिटीजन्स असतात, त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की स्वतःच्या मुलाचं किंवा स्वतःच्या मुलीचं ऐकणं, बिकॉज मेनी टाइम्स इट डज हॅपन दॅट घरातल्या यंगर जनरेशनने सांगितलेलं असतं स्वतःच्या आईवडिलांना की हे करू नका, हे करा, पण ते करतात आणि त्यानंतर मग ते मार लावून घेतात, जसं की कुठेतरी घसरून घेणे, आपटून घेणे, पडणे, आणि त्यानंतर मग ते सगळं भोगायला लागतं, ते त्यांना पण भोगायला लागतं, आणि घरातल्या मुलाला किंवा मुलीलाही भोगायला लागतं, आणि सगळं एंटायर फॅमिली गेट्स पॅरलाइज्ड. सो काइंडली लिसन टू द यंगर जनरेशन ॲज वेल, अँड इट्स नॉट जस्ट अबाउट हे काय मेडिसिन्स, इट इज ऑल्सो अबाउट सेल्फ केअर, इट इज ऑल्सो अबाउट अदर थिंग्स रिलेटेड टू डे फॅमिली लाईफ. तर जितकं जमेल तेवढं मी हे पॉईंट्स कवर केले. व्हिडिओ तसा लाँग झालेला आहे. सो विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी न्यू इयर. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.